नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 14 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. यामध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत आणि मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण की आपण शेवटी 2 मिनिटात सर्व प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत. यातील पहिला प्रश्न बघू. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारत नेट ग्रामीण डिजिटल उपक्रमांतर्गत समृद्धी केंद्राचे उद्घाटन कोठे केले? तर याचं योग्य उत्तर आहे उमरी, मध्य प्रदेश. तर दळणवळण मंत्री सिंधिया यांनी मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील उमरी गावात या समृद्धी केंद्राचे उद्घाटन केले. हे केंद्र ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, ई गव्हर्नन्स सेवा देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि भौतिक पायाभूत सुविधांचा वापर करते आणि यामध्ये दूरसंचार विभाग आणि डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशनचा संयुक्त हा उपक्रम आहे. पुढील प्रश्न बघू. ध्वनिस्पंदन या उपक्रमासाठी कोणत्या राज्य रस्ते वाहतूक मंडळाला 12वा PSU राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर या कर्नाटक राज्याला हा पुरस्कार मिळाला आहे. KSRTC ला कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळ म्हणजेच KSRTC ला त्यांच्या ध्वनिस्पंदन या उपक्रमासाठी एक्सलन्स इन इनोव्हेशन या श्रेणीत हा पुरस्कार मिळाला आहे. आणि ही प्रणाली अंध प्रवाशांना बस ओळखण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी ऑडिओ आधारित मदत करते. तर पुढील प्रश्न बघू आपण. नॅशनल कॉन्फरन्स ऑन कोल्ड वॉटर फिशरीज 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे श्रीनगर, जम्मू काश्मीर. मत्स्य व्यवसायाने श्रीनगर मधील शेर काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात SKICC या केंद्रात या परिषदेचे आयोजन केले होते. हिमालयातील राज्यांमध्ये थंड पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा शाश्वत विकास करणे हा याचा उद्देश आहे. आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत या क्षेत्रासाठी 2299.56 कोटी रुपयांची गुंतवणूक मंजूर करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघू. योग महोत्सव 2026 द्वारे 2026 मध्ये साजऱ्या होणाऱ्या कितव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 100 दिवसाचा काउंटडाऊन सुरू झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 12वा. आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्लीत योग महोत्सव 2026 चे उद्घाटन केले, जे 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 100 दिवसांचा काउंटडाऊन दर्शवते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे 12व्या. यावेळी असंसर्गजन्य रोगांसाठी 10 विशेष योग प्रोटोकॉल ही लॉन्च करण्यात आले. पुढील प्रश्न बघू. मरणोत्तर पद्मश्री मिळालेले कृष्णन राघवन हे कोणत्या 3000 वर्षांहून अधिक जुन्या आदिवासी कलेचा वारसा जतन करण्यासाठी ओळखले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे कुरुंबा पेंटिंग. तर कृष्णन राघवन यांनी निलगिरी मधील अलू कुरुंबा आदिवासी समुदायाचे ते होते आणि त्यांनी खडकांवरील कुरुंबा कला कापड आणि कॅनव्हासवर आणून जिवंत ठेवली. आणि या कलेत त्यांनी झाडांच्या साली आणि पानापासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर केला. तर याचं योग्य उत्तर आहे कुरुंबा पेंटिंग. पुढील प्रश्न बघू. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ यशवंत गुप्ता यांना नुकताच कोलकाता येथे कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. याचं योग्य उत्तर आहे MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड. तर पुण्यातील NCRA चे संचालक यशवंत गुप्ता यांनी रेडिओ खगोलशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. पल्सार कॉस्मिक घडामोडी आणि प्रगत रेडिओ दुर्बिणींच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यापूर्वी हा पुरस्कार APJ अब्दुल कलाम, जयंत नारळीकर
आणि के कस्तुरीरंगन यांना यासारख्या दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला आहे. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. जगातील सर्वात उंच ज्वालामुखी नेव्हिडो ओजोस डेल सालोडो सर करणारी दुसरी भारतीय महिला कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अर्पिता पात्रा. भारतीय विज्ञान संस्थेतील प्राध्यापक अर्पिता पात्रा यांनी 6893 मीटर उंचीचा हा ज्वालामुखी पर्वत सर केला. त्यांनी आतापर्यंत 5 खंडातील सर्वोच्च ज्वालामुखी शिखरे सर केली आहेत आणि त्यांना प्रसिद्ध भारतीय गिर्यारोहक सत्यरूप सिद्धांत यांचे विशेष प्रशिक्षण लाभले आहे. ते याचे योग्य उत्तर आहे अर्पिता पात्रा. पुढील प्रश्न बघू. समृद्धी केंद्र हा पथदर्शी प्रकल्प मध्य प्रदेशातील उमरी व्यतिरिक्त इतर कोणत्या 2 राज्यातील गावांमध्ये राबवला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश. तर हा पायलट प्रकल्प 3 राज्यात राबवला जात आहे. उमरी मध्य प्रदेश, नरकोदूर आंध्र प्रदेश आणि चौरावाला उत्तर प्रदेश. तर प्रत्येक केंद्र हे 5 किलोमीटर परिघातील आसपासच्या गावांना सेवा देते आणि याचा उद्देश ग्रामीण भागात उच्च वेगाच्या इंटरनेटसह कृषी, आरोग्य आणि आर्थिक सेवा थेट पोहोचवणे आहे. पुढील प्रश्न बघू. योगा फॉर एअर ट्रॅव्हल या नवीन उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर प्रवासादरम्यान ताण आणि स्नायूचा कडकपणा कमी करणे. तर हा 5 मिनिटाचा विशेष योगा प्रोटोकॉल प्रवाशांना बसल्या जागी करता येण्यासारखा आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि लांबच्या प्रवासात होणारा शारीरिक त्रास कमी होतो. तर श्वास पण चांगला करता येतो आणि लांबच्या पल्ल्यात जो शारीरिक त्रास होतो हा कमी करण्यास हे उपयुक्त आहे. नॅशनल विजन फॉर कोल्ड वॉटर फिशरीज 2030 नुसार कोणत्या माशांच्या प्रजातींचे उत्पादन दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ट्राउट आणि महाशीर. पर्वतीय प्रदेशांमध्ये रोजगार वाढवण्यासाठी उच्च मूल्य असलेल्या ट्राउट आणि महाशीर माशांचे उत्पादन 2030 पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. सध्या भारतात साल्मन आणि ट्राउट या मोठ्या प्रमाणावर आयात करतो भारत. देशांतर्गत उत्पादन वाढवून ही आयात कमी करणे हे याचं उद्देश आहे. दुर्गम भागात मासे खराब होऊ नये म्हणून ड्रोन आधारित लॉजिस्टिक वापरण्यावर भर दिला जात आहे. तर मित्रांनो, आता आपण हे जे प्रश्न पाहिले याचे शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. मध्य प्रदेशातील उमरी येथे ग्रामीण भागासाठी डिजिटल आणि भौतिक सेवांचे एकत्रीकरण करण्यासाठी समृद्धी केंद्र कार्यान्वित करण्यात आले. अंध प्रवाशांना बस प्रवासात मदत करणाऱ्या कर्नाटकच्या ध्वनिस्पंदन या उपक्रमाला PSU पुरस्कार मिळाला. प्रवाशांसाठी योगा फॉर एअर ट्रॅव्हल विमान प्रवासातील ताण कमी करण्यासाठी 5 मिनिटाचा विशेष योगा प्रोटोकॉल लॉन्च करण्यात आला. कुरुंबा आदिवासी कलेचे जतन करणारे हे कृष्णन राघवन त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि त्यांनी 3000 वर्षापूर्वीच्या कलेचे जतन केले होते. खगोल रेडिओ शास्त्रात पुण्यातील यशवंत गुप्ता यांना MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड प्रदान करण्यात आला. अर्पिता पात्रा यांनी सर्वोच्च ज्वालामुखी शिखर नोवेडो ओजोस डेल सालेडो हे सर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.